हा मस्तच. तर हा जो कुठला सिग्नल आपल्याला मिळेल जेव्हा आपण आपल्या उच्चस्वला त्या सिग्नलसाठी रिक्वेस्ट करतो, सांगतो की मला तो सिग्नल द्या तुम्ही, तेव्हा आपल्याला अशा पद्धतीचा एक संकेत मिळतो की जो आपल्या संपूर्ण शरीरामध्ये कुठेतरी असं एक फिलिंग असं म्हणतो ना, टिंगलिंग वगैरे होणं, अचानक कोणीतरी आपल्याला हात लावल्यावर असं गुदगुदी किंवा असं काहीही एक असं फिलिंग यायला लागतं त्या संकेत मागितल्यानंतर. पापण्या फडफडणे जसं इथं उदाहरणं दिली आहेत, किंवा हलकं कुणीतरी असं हात लावला आपल्याला अशा पद्धतीने गरम जाणवतं अचानकच, मुंग्या यायला लागतात अशा एका स्थानावर, हात असेल पाय असेल किंवा कुठेतरी अशा ठिकाणी, किंवा एक दृष्टी सुद्धा असू शकते, म्हणजे एकतर आपल्याला असं काहीतरी डोळ्यापुढे एक दृश्य दिसेल, एक चित्र दिसेल, किंवा एक नुसता पांढरा प्रकाश असं काहीतरी दिसेल, किंवा हा असं काहीतरी असेल जे तुम्ही ऐकता, म्हणजे असं काहीतरी की ज्यांना कानामध्ये ऐकू येतं ध्यान करत असताना किंवा इतर वेळेस सुद्धा असं असतं की ज्यांना ती एक गिफ्ट म्हणू शकतो, एक स्किल असतं की ज्यांना डोळ्यांनी दिसणं, दृश्य दिसणं ध्यानामध्ये, किंवा कानामध्ये काहीतरी ऐकू येणं अशा कुठल्या तरी पद्धतीने, ह्या काहीही एक संकेत असू शकतो जो संकेत मिळाला की समजायचं की माझा हा उच्च स्वचा संकेत आहे, सिग्नल आहे. आणि तुम्ही अजिबात ह्याची आत्ता काळजी करू नका की ते मला कसं कळणार किंवा कसं येणार. ती वेळ आल्यानंतर बरोबर जेव्हा तुम्ही ध्यानामध्ये बसाल आणि जेव्हा तुम्ही ती म्हणाल, तेव्हा ते आपोआप तुम्हाला तो संकेत दिला जाईल. त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. आत्ता फक्त समजून घ्या की हे काय प्रकारचं असू शकतं. प्रत्येकाचे संकेत वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. आपलं शरीर जेव्हा आपण असं करून बसतो तेव्हा अचानकच शरीर ह्या बाजूला डोलतं, ह्या बाजूला डोलतं. ह्या प्रकारचे संकेत आपल्याला मिळतात. जसं की माझ्या बाबतीत मी सांगते, माझा जो संकेत आहे तो, जसं मी हृदयावर पहिल्यांदा ध्यान केंद्रित करते आणि हा जो संकेत आहे त्या प्रकारे माझं शरीर बरोबर वरच्या बाजूनी असं 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 मला ते मूव्ह झालेलं जाणवतं. आणि पुढे जाऊन आपण बाबाजी आपल्याला हो आणि नाही ह्याचे पण संकेत सांगतायत, जे ह्याच दरम्यान आपल्याला मिळतात. ते संकेत सुद्धा मला समजतात की बरोबर होचा कुठला सिग्नल आहे आणि नाहीचा कुठला सिग्नल आहे. शरीर त्याप्रमाणे बरोबर मला मूव्ह करताना मला जाणवतं. आणि मी हे जवळजवळ ही प्रॅक्टिस जसं माझं युनिफाईड संपलंय तशी सुरू ठेवली आहे. त्यामुळं मला आता ते परफेक्ट माहित झालंय की कुठला होचा सिग्नल आहे आणि कुठला नाहीचा आहे. तर हे प्रत्येकाचे जे सिग्नल आहेत ना, हे वेगवेगळे असू शकतात. त्यामुळं फक्त लक्ष ठेवायचं, बसायचं शांत त्यावेळी. एक आपण साधं आपल्या घरातल्या व्यक्तीला, आपल्या जवळच्या, आपल्या परमेश्वराला जसं बोलतो, त्या पद्धतीने आपल्याला उच्च स्वशी संवाद करायचा मास्टर्स. एवढी मात्र तुम्ही नेहमी मनात ठेवा, हा कुणी दुसरा नाही, माझ्या आतलाच आहे. माझा ईश्वरच आहे. त्यामुळे त्याला आपण इतकं रिलॅक्स एकदम, म्हणजे की मी माझ्या फ्रेंडला बोलतीये. माझ्या अशा कुठल्या तरी हक्काच्या माणसाला बोलतीये, की तू मला तुझं नाव सांग. तेव्हाही आपण जितकं प्रेमाने आणि रिलॅक्स राहून हे बोलू, तितके आपल्याला ते त्या गोष्टी समजतात. कधी कधी त्याचं नाव नाही समजलं समजा, हरकत नाहीये. ती कुठल्या तरी हिंटद्वारे, काहीतरी द्वारे तुम्हाला ते द्यायचा प्रयत्न करेल. त्यामुळे अशी अजिबात काळजी करू नका. आणि हा जो संकेत आहे, हा सिग्नल जो आहे, हा सुद्धा तुम्हाला अगदी सहजपणे तुमच्याकडे येईल. की अचानकच असं काहीतरी होणं, डोळ्याला असे पापण्या हे होणं, एका पर्टिक्युलर ठिकाणी गालाला अचानकच तुम्हाला असं जाणवलंय, पाठीला काहीतरी जाणवलंय, गरम जाणवतंय, अशा कुठल्याही प्रकारचा तो संकेत असेल. हे सगळं कशासाठी? तर कुणीतरी दुसऱ्याच ऊर्जेनी आपल्याशी उच्च स्व म्हणून बोलू नये, किंवा तो फरक आपल्याला लक्षात यावा, ह्यासाठी आपण हे सगळं करतो. हे मूळ हेतू आहे आपला, की मला केवळ आणि केवळ माझ्या उच्च स्वशी संवाद साधायचा आहे, दुसऱ्या कुणाशी नाही. कोणीतरी दुसरा न बोलवलेला प्रभाव माझ्याकडे येतोय आणि मला हे हे सांगून जातोय, हे असं नसलं पाहिजे. माझा जो खरा माझा मूळ स्वरूप आहे, माझं जे उच्च आत्मा आहे, तोच माझ्याशी बोलला पाहिजे. त्याचा संचार, त्याचा संवाद मला पाहिजे. आणि त्यासाठी आपण ही फक्त काळजी घेतोय. दुसरं कोणीतरी येऊन मला काहीतरी सांगण्यापेक्षा माझ्या उच्च स्वशीच मी बोलतीये, हे कन्फर्मेशन आपल्याला या सिग्नल मधून मिळतं. आणि हे होतं मास्टर्स. त्यामुळं थोडा पेशन्स ठेवा, थोडी प्रॅक्टिस ठेवा. तुम्हाला हे सगळे अनुभव यायला लागतील. असं काही नाही की मी ध्यान करत नाही किंवा मी पुण्यवान नाहीये. माझी तेवढी पुण्य नाहीयेत. मी खूप पाप केली आहेत. माझ्याकडे खूप हे माझे दोष इतकेत. काही संबंध नाही. याचा कुठेही इथं
काही कनेक्शन नाहीये. आपण सगळे ईश्वरी प्रतिमेतच बनलेलो आहोत, हे सत्य आहे. ते सत्य बदलायचं नाही, कुणी बदलू शकत नाही, हे कायम डोक्यात ठेवायचं. जरी ह्या क्षणाला आपल्या आयुष्यात तशी परिस्थिती तितकी पॉझिटिव्ह नसेल, आपल्याला तितकं पॉझिटिव्ह वाटत नसेल, आपल्याकडनं काही चुका घडत असेल, सगळं विसरायचं आणि केवळ जे सांगितलं आहे, आपण जे बघत आहोत आपल्या डोळ्यापुढे, जे ऐकत आहोत त्याकडे फोकस करायचं. तर आपण ह्या प्रवासात पुढे जाऊ. नाहीतर रोज उठून आपल्या स्वतःबद्दलच जर आपण अनेक गिल्ट, अनेक दोष आपल्या आयुष्यात ठेवत बसलो, मी पाप केलेला माणूस आहे, माझ्याकडनं हे घडलंय ते घडलंय, तर आपल्याला कदाचित हे जड जाईल. त्यामुळे आधी आपलं हृदय, म्हणूनच आपण हृदयावर लक्ष केंद्रित करतो, की जे काही आतमध्ये आहे ना ब्लॉकेज, ते बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि ते होतात जेव्हा आपण इथं फोकस करायला लागतो, ध्यान करायला लागतो. मग आपल्याला आपली दैवी शक्ती कळते. मग तुम्हाला हे सगळं सुरू होईल जे मी तुम्हाला सांगतेय. तुम्ही विचार करा, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात की केवळ पुस्तकी भाषा ज्ञान म्हणून नाहीये. दिस इज ऑल ट्राईड अँड टेस्टेड. सगळ्यांनी आयुष्यात सुरू केले हे वापरायला, जे जे युनिफाईड वापर केलेले कम्प्लीट. स्वतः रॉजर ज्यांनी हे पुस्तक बाबाजींकडनं चॅनल केलंय, त्यांनी उगाच लिहून काढलेलं नाहीये हे पुस्तक की चला आलंय एक एक शब्द. त्यांनी स्वतः हे त्यांच्या आयुष्यात वापरलंय आणि मग पुस्तकाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचलंय. त्यामुळे विश्वास ठेवा. इतका जास्त विश्वास की मी ईश्वरी प्रतिमेत आहे, हा विश्वास, तितकं तुम्ही इथे पुढे जाल आणि हे सगळं तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसायला लागेल. आपण थोडं पुढे जाऊ. हा, काकू वाचा प्लीज. काकू आहेत का नाही? नाहीये? मी वाचते. हा संकेत खूप महत्वाचा आहे. हे तुमचे लक्षण आहे की तुम्ही तुमच्या उच्च आत्म्याशी एकीकृत आहात आणि तुम्ही अनिमंत्रित प्रभावासोबत नाही, तर खरोखर तुमच्या उच्च आत्म्याशीच संवाद साधत आहात. या आठवड्यात तुमचा शांत वेळ संकेत शोधण्यासाठी वापरा आणि नंतर संकेतासोबतच प्रेमाच्या अनुभवाचा आनंद घ्या. त्या संकेतासोबत सहज व्हा आणि हे लक्षात घ्या की तुम्ही पूर्ण शांत झाल्यावर तो संकेत किती सहजतेने अनुभवता येत आहे. तर म्हणून हे सिग्नल महत्वाचं आहे की तुम्ही त्याच्याशीच जोडलेले आहात, त्याच्याशी एक आहात आणि कुठल्याही अनिमंत्रित प्रभावासोबत नाही आहात. जसं इथे सांगितलं की हळूहळू जेव्हा तुम्ही हे करायला लागाल रोजच्या रोज, तेव्हा तुम्ही इतके इझिली ह्या गोष्टी कराल, कम्फर्टेबल व्हाल त्या संकेतासोबत आणि तुम्हाला समजायला लागेल की मी शांत बसलो, अजून मी म्हटलं पण नाही की मला सिग्नल दे. हे उच्च स्वर, हे होतं माझ्यासोबत की मी अजून म्हणलं पण नाहीये, मी नुसते डोळे मिटून शांत होते, हृदयावर जाते आणि म्हणायच्या आहेत की हे माझं हायर सेल्फ मला सिग्नल दे. त्याच्या आतच माझं शरीर डुलायला लागतं आणि ते असं नाहीये की मी डुलवते, मी अगदी स्थिर असते, ते आपोआप ती मुवमेंट घडायला लागते. त्यामुळं हे इतकं सहज होऊन जातं आपल्यासोबत. या आठवड्यात जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा आभा मंडळातून अनिमंत्रित प्रभाव काढून टाकण्यासाठी वरील वाक्यांचा सराव करा. मग या आठवड्यातील 3 रात्री स्वतःला एक ईश्वरासोबत एकरूप, म्हणजेच भगवंताचे जे काही गुण मी आपण म्हणतो ते सगळे स्वतःलाही द्या. ईश्वर प्रेम आहे, मी पण प्रेम आहे, कारण मी त्याच्याच प्रतिमेत निर्माण झालोय. हे सगळे आपण जे आपण पहिल्या आठवड्यामध्ये बघितले. हे कधी करायचं? यांनी सांगितले की 3 रात्री स्वतःला ईश्वरासोबत एकरूप. म्हणजेच काय, आपण हे रोजच करायचं. जरी इथं 3 रात्री सांगितलं, एक वाक्य म्हणायला किती वेळ लागतो, पण आतून की मी एक आहे ह्या पद्धतीने. पण हे अभ्यास आपण जरी इथं 3 रात्री सांगितले ते तर करायचेच, प्लस आपण रोज जरी म्हणलं की मी ईश्वरासोबत एक आहे माझ्या आणि त्याचे सगळे गुण माझ्यात आहेत, तर तुम्हाला अजून जास्त त्याचे अनुभव यायला लागतील. उरलेल्या 4 रात्रींमध्ये मागील आठवड्याचा सराव ठेवा. मिळालेल्या सर्व मार्गदर्शन आणि प्रेमाबद्दल आपल्या उच्च आत्म्याचे आभार मानणारे काही शब्द म्हणा. त्यानंतर तुमची प्रेमाची ऊर्जा तुम्ही निवडलेल्या कोणालाही पाठवा. म्हणजेच 3 रात्री आपण म्हणायचं मी ईश्वरासोबत एकरूप आहे, सगळे गुण माझ्यात आहेत, आणि 4 रात्री म्हणायचं की आपण उच्च स्व सोबत उच्च स्वला आपण आभार मानायचे सगळ्या मिळालेल्या ज्ञानाबद्दल. हे खूप उच्च ऊर्जेचं ज्ञान आपल्याला मिळते आज. त्यामुळे ह्याच्यासाठी आपल्या उच्च स्वनी आपल्याला इथे आणले म्हणून त्याचे आभार मानायचे. 3-4 रात्री असं तुम्हाला लक्षात राहत नसेल, सरळ रोजच्या रोज तुम्ही सकाळी उठल्यानंतर रात्री झोपल्यावर हे म्हणा, मी त्याच्याच प्रतिमेत बनली,
माझे उच्चस्वाचे मी आभार मानते येणाऱ्या दिवसासाठी, प्रत्येक मार्गदर्शनासाठी हे तुम्ही म्हणा. आणि जितकं तुम्हाला आतून अशा सगळ्या लोकांना, जिथं ज्यांच्याबरोबर तुम्हाला नातं नीट करायचंय, भागाला, परिस्थितीला, सगळ्यांना तुम्ही प्रेम पाठवा. असं बाबाजी आपल्याला इथं सांगतायत की हा अभ्यास आपल्याला सुरू ठेवायचा आहे, विसरायचा नाहीये. आपण पुढे जातोय म्हणून, कारण हा त्याचा बेस आहे, तो खूप महत्वाचा आहे. ते सुरू ठेवलं आणि मग हे आपण पुढचे अभ्यास एक एक घेतोय, म्हणजे पुढचं शिकतोय पण मागचं विसरायचं नाही, सपाट नाही करायचं. सगळं आपल्याला लक्षात ठेवायचे छोटे छोटे अभ्यास आहेत, अफर्मेशन्स आहेत, जे आपण इतर ठिकाणी ऐकतो, पण हे असे अफर्मेशन्स आहेत की जे आपलं आयुष्य बदलतात. तर ह्या पद्धतीने हा अभ्यास करायचा आपल्याला. या आठवड्यामध्ये दिवसभरात जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही कोणालाही कोणत्याही गोष्टीला प्रेम पाठवणं सुरू ठेवू शकता. तुम्हाला हा सराव विकसित करायचा आहे बघा. कारण तुम्ही ते जे काही देता तेच तुम्हाला मिळते. जे पेराल ते उगवेल. लक्षातच ठेवायचं हे वाक्य. आपल्या विचारांद्वारे प्रेमाची भावना पाठवा. आणि जेव्हा हेच प्रेम तुम्ही कधीही कल्पना केली नसेल अशा प्रकारे तुमच्याकडे येईल, तेव्हा आश्चर्यचकित होऊ नका. म्हणजेच तुम्ही ज्या लोकांना तुम्ही ओळखत पण नाही, अशी कुठली लोक आहेत आपल्याला माहितीत, त्यांना जरी हे प्रेम पाठवलं, अशा कुठल्या देश, प्रदेश, अशा कुठल्याही ठिकाणी आपण जेव्हा हे पाठवतो, कुठल्या तरी मार्गाने प्रेम आपल्याकडे येतच येतं. आपल्याला अचानकच काही गोष्टी मिळतील, आपल्याला असं वाटेल, अरे हे कसं काय माझ्याकडे आलं, ह्यांनी कसं काय दिलं. मी जे तुम्हाला सांगायचे सुद्धा ध्यानामध्ये ते हेच आहे की जे काही तुम्ही देताय ना, तुम्हाला आत्ता नाही कळणार, पण अचानक कुठेतरी तुम्ही गेलाय, तुम्ही संकटात अडकलाय, मदत पाहिजे कोणाची तरी, अनपेक्षितपणे माणूस तुमच्या जवळ येईल आणि तो तुम्हाला म्हणेल मी करतो तुमची मदत, काहीतरी मार्गाने तो मदत करेल. असे अनेक अनुभव तुम्हाला यायला लागतील, पण त्याच्यासाठी एक नियम आहे की तुम्हाला हे ना पाठवावं लागेल. तुम्ही जे काही देत आहात ना तेच तुम्हाला मिळतं. तर हा एक वाटलं तर एक प्रयोग म्हणून करून बघा सुरुवातीला. मी तर म्हणेन, जर विश्वास असा अगदीच तुम्हाला ते हे वाटत असेल तर तुम्ही थोडस प्रयोग म्हणून का होईना करून बघा. आणि तुम्हाला त्याचे फरक जाणवतील, रिझल्ट मिळायला लागतील. कुठून कुठून तुम्हाला अचानक ऑपॉर्च्युनिटीज येतील, लोक काही काही मदत सांगतील, अचानक जुनी लोक येतील, ते सांगतील काहीतरी मदत करतील. असे खूप अनुभव येतील. कारण हा सृष्टीचा नियम आहे की जे काही देत आहात ते तुम्हाला मिळणारच. आणि जर तुम्ही प्रेम पाठवताय, निस्वार्थी, ते पण, मला माहित नाही कुठल्या देशात काय चालू आहे, पण मला वाटतं की तिथल्या सगळ्या लोकांना प्रकारचं प्रेम मिळावं माझ्याकडनं, जे दुःखात आहेत. किंवा माझ्याच देशामध्ये गरज आहे तिथं सगळीकडे मी पाठवतो. एक असा कुठली तरी व्यक्ती, नातं आहे जे खराब आहे आपल्यासोबत, आता चांगलं नातं नाहीये पण इच्छा आहे, अशा लोकांना तुम्ही पाठवा. आणि मग बघा काय फरक पडतो त्यांच्यामध्ये. चिडचिड करणारी लोक, रागात असणारी लोक, दुःख देणारी लोक, आपल्याला निराश करणारी लोक का असं करतात? उत्तर मिळालं तुम्हाला? कारण त्यांच्या आभामध्ये असे अनिमंत्रित प्रभाव आलेले असतात, जे त्यांनाही माहित नसतं. म्हणून आपण म्हणतो ही लोक चांगली आहेत खरं, पण हे असं का वागतायत माझ्याशी मला माहित नाही, का भांडणं काढतायत. उगाच असा माणूस एखादा आपल्याशी वागायला सुरू करतो, नातं तोडायला सुरू करतो. असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात, राईट. आपल्याला खूप आश्चर्य वाटतं की असं कसं काय होतंय, एवढं चांगला माणूस असं का वागतोय अचानक. त्याचं कारण आहे की त्यांच्या आभामध्ये आलेले अनिमंत्रित प्रभाव, ज्याची त्यांनाही कल्पना नसते. अशा वेळी आपणच त्याला प्रेम प्रकाश पाठवायला सुरू करायचं, त्या माणसाला, त्या व्यक्तीला. आणि मग तेव्हा तुम्हाला जाणवेल की त्याचा आपल्या बाबतीतचा एक ऍटिट्यूड, थोडस वागणं बोलणं, ह्याच्यामध्ये फरक पडतो. त्यामुळे इथं एक खूप मोठं आपल्याला एक बाबाजी एक आयुष्यातले एक उपाय देऊन जातात. हे तर उपाय आहेतच जे आपल्या उच्च आत्म्यासाठी आपण करतोय, पण हा उपाय असा आहे की जो आपल्या आयुष्याच्या सगळ्या आस्पेक्टवर काम करेल. तुम्ही प्रेम पाठवा, कुणी असू दे, अशा पद्धतीने. मला वाटतं इथं आपला धडा संपलेला आहे. ठीक आहे. तर आपल्या सगळ्यांना ही जी वाक्य आहेत ती ह्या आठवड्यामध्ये लक्षात ठेवायची, समजून घ्यायचंय, धडा नीट वाचा. मी पीडीएफ ऑलरेडी पाठवली आपल्या ग्रुपमध्ये. युनिफाईड हे अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहे मास्टर्स. मला खूप जणांचे मेसेज येत आहेत की त्यांना पुस्तक पाहिजे मराठीमधलं, असं तसं. आणि बऱ्याच ठिकाणी हे या कोर्सचं ऑलरेडी त्यांनी कोर्स शिकवायला, म्हणजे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवायला लोकांनी सुरुवात केलेली अशा संस्थांनी, हेही मला समजलंय.
त्यामुळे आपण सगळेजण अतिशय भाग्यवान आहोत की बाबाजी आपल्या आयुष्यात आले ह्या रूपाने. आणि जरूर युनिफाईडचा आपल्या आयुष्यात फायदा करून घ्या. हे पुस्तक नाहीये, तर हे अभ्यास आहेत. हे आपल्याला दिलेले टास्क आहेत जे आपण करायचे आणि त्याचे परीक्षा त्याचे परिणाम जे आहेत ना, ते आपण कल्पनाही करू शकत नाही. कुठल्याही मार्गाने आपल्या आयुष्यात येऊ शकतात. फक्त सुरू ठेवा. आता रिझल्टची, फळाची अपेक्षा करू नका. एवढंच मी सांगेन. कारण मी सुद्धा जेव्हा युनिफाईड करत होते, आय नेव्हर थॉट ऑफ द रिझल्ट आउटकम. आय वॉज इन द फ्लो, की दिलंय मला बाबाजींनी काहीतरी, बस आय हॅव टू डू इट. सुरुवातीला नव्हता विश्वास, करत पण नव्हते मी प्रॅक्टिसेस रोजच्या रोज नियमितपणे. आहे माझा स्वभाव की एक थोडा वेळ लागतो, बट थोडा टाइम गेला त्यानंतर मला त्याचे रिझल्ट मिळायला लागले आणि मग मी ठरवलं की आता युनिफाईड इज द ओनली पाथ, वे आय हॅव टू फॉलो. आणि या पद्धतीनेच मी ते करत राहिले. तर मी तुम्हालाही तेच सांगते, कुठंतरी तुम्ही ज्या स्टेजला आता तुम्ही वाटत असेल तिथून मी पण गेलेली आणि अनेक जण जात आहेत रोज. तो थोडा वेळ लागतो ह्या गोष्टीला, पण काहीतरी आलंय आपल्या आयुष्यात जे मदत करतंय. आणि त्यासाठी बाबाजींवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा की आपण इथं आलोय ना, आपला उच्च स्व घेऊन आलाय, मी इथं आलोय, तर स्वतःचा सन्मान करा की मी इथं आहे तर काहीतरी कारण आहे, ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर धडा पुन्हा एकदा वाचा. काहीही डाऊट असेल, शंका असेल, आय एम देअर. तुम्ही विचारू शकता. तुम्ही स्वतःही त्याच्यातून तुम्हाला काही जर जाणवलं ना की मला हे विपुला तू जे सांगितलंस ना त्याच्यापेक्षा मला हे वेगळं काहीतरी वाटतंय ह्याच्यानं, तर प्लीज ते तुम्ही शेअर करा ग्रुपवर. कारण तुम्ही तुमच्या ह्याच्याने वाचताय बुद्धीने. असं काही नाही की मी हे सांगते तर माझंच खरं, अजिबात नाही. मी माझ्या पद्धतीने बघती ह्याच्याकडं, माझ्या अनुभवानुसार, माझ्या समजानुसार. तुमच्या सगळ्यांमध्ये ती शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही त्याला तुमच्या तुमच्या दृष्टीने, तुमच्या अनुभवांनी जे अनुभव तुम्हाला आले असतील, ती उदाहरणं आठवा आणि तुम्ही ती उदाहरणं पण सांगू शकता. तुम्ही त्यावर एखाद्या चॅप्टरमध्ये तुम्हाला वाटलं की ह्याच्यावर मला बोलावं असं वाटतंय, तर प्लीज कम फॉरवर्ड. तुम्ही या आणि बोला या विषयावर. कारण तसं आपण वेगळं काही असं सत्र घेत नाहीत आहोत की जिथं प्रश्नोत्तर, कारण माझी इच्छाच नाही की ह्याच्यात प्रश्नोत्तर घ्यावं. आय एम नो बडी टू आन्सर युअर क्वेश्चन. पुस्तक तुमच्या समोर ओपन आहे आणि तुमची बुद्धी आहे, तुमचे अनुभव आहेत आतापर्यंतच्या आयुष्यातले. मग मी कोण आहे तुम्हाला आन्सर करणारी, असं मला वाटतंय. म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं की युनिफाईड हे मी सांगणार तुम्ही ऐकणार असं नाहीये. जसा आपला दुसरा धडा आणि तिसरा धडा, या दोन्हीचा मागच्या वेळेस मला काही कारणाने जमलं नाही खरं. या दोन्हीच मी एक सत्र घेणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. प्लीज चांगला अभ्यास करून या. म्हणजे प्रश्न विचारणार तुम्ही मला नाही, मीच तुम्हाला विचारणार आहे. तर तुम्हाला अभ्यास करायचा आता. त्यामुळं अभ्यास करून घ्यायचा. मी कुठलाही प्रश्न विचारेन, कुणाचंही नाव घेईन, त्याला सांगावं लागेल. एवढा माझा तुमच्याकडनं अपेक्षा आहे. कारण ह्या पद्धतीनेच मला तुम्हाला काय काय समजलं हे समजेल आणि कुठे आपण अजून विचार करायची गरज आहे हे पण आपल्याला समजेल. येणारा प्रत्येक विचार, स्वप्न लिहून ठेवा. एवढंच सांगेन मी आजच्या सत्राच्या एंडला. आणि ही जी वाक्य आहेत ती सगळ्यांनी पाठ करायची आपल्या ग्रुपमध्ये. ह्याला कोणीही सुटका नाहीये. मला हे सगळ्यांची ही वाक्य आणि सगळ्यांचे ऑडिओ आपापल्या आवाजातले मला ग्रुपवर पाहिजेत. एवढा घरचा अभ्यास मी तुम्हाला सगळ्यांना देते. बाबाजी मला सांगतायत त्याप्रमाणे मी करते. तर जितकं आपण हे आपल्या आतून करायला लागू ना, स्वतःहून सेल्फ स्टडी, तितके आपण ह्याच्यामध्ये मास्टर होणार आहोत. त्यामुळे करा आणि हे पाठ करा वाक्य, की आपल्या आभाला आपण कसं स्वच्छ करायचं, त्याला कसं सांगायचं हे तुमच्या भाषेमध्ये तयार करा. ऑडिओ तयार करा छोटे छोटे आणि ग्रुपवर टाका. जेणेकरून सगळ्यांना ते समजेल की कोण कसं सांगतंय. आणि हे रोज म्हणायला सुरुवात करा आता. ठीक आहे. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रामध्ये. खूप 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 धन्यवाद. शुभरात्री सगळ्यांना.